ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. सो आजचा दिवस मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करते. आता मॉर्निंग झालेली आहे आणि सकाळच्या आधी मी चहा पिणार आहे. त्या आधी नारळ पाणी वगैरे माझं पिऊन झालेलं आहे. पण अचानकच माझ्या मनात आलं की चला आज आपण ब्लॉगला सुरुवात करूया आणि आजचा जो दिवस आहे तो तुमच्यासोबत शेअर करूया. सो चला आत्ता आधी चहा पिते, कारण पूर्ण प्रेग्नन्सी होऊन गेली. मला बऱ्याच जणांनी सांगितलं चहा प्यायची नसते जास्त, पण चहाची जी क्रेविंग आहे ना ती काही माझी गेलेली नाही आहे. त्यामुळे चहा जो आहे तो मी पिणं कधीच सोडू शकत नाही. सो चला चहा ठेवते आणि आजचा दिवस जसं जसं आहे तसं तुमच्यासोबत शेअर करते. आणि हो, आज ना आपण माझ्या मम्मीला विचारूया की माझ्या पोटावरून तिला काय वाटतं, मला मुलगा होईल की मुलगी. सो हे तिच्या मनातून आपण काढूया. आज ती काहीच बोलत नाही, माझं पोट बघून फक्त हसत असते. तर आज आहे ना आपण तिला विचारूया की काय होईल, तुला काय वाटतं, मला मुलगा होईल की मुलगी होईल. सो बघूया ती काय सांगते आणि सोबतच माझ्या बहिणीलाही विचारूया की तिला काय वाटतं. सो करूया आपण दुपारी वगैरे काहीतरी त्यांच्या मनातलं काढूया. प्रेग्नन्सीमध्ये चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात घेतले नाही पाहिजे, पण क्रेविंगच जर त्या गोष्टीची असेल ना तर त्यापुढे आपण काहीच नाही करू शकत. आणि मला चहा पिण्याची क्रेविंग आधीपासूनच आहे, तरीसुद्धा साखर खूप जास्त कमी प्रमाणात वापरण्याचा मी प्रयत्न करत असते. आणि जर ज्यूस वगैरे असं काही बनवत असेल ना तर त्यामध्ये साखर ॲवॉइड करून त्यामध्ये मी हनी ॲड करत असते. सो ह्या गोष्टींची काळजी जर आपण घेतली ना मग शुगरचा काही जास्त प्रॉब्लेम आपल्याला येत नाही. असो, आता आंघोळ वगैरे सर्व झालेलं होतं आणि माझं पहिलं काम असतं ते म्हणजे ना जे शब्दकोडे येतात पेपरमध्ये ते सोडवून घ्यायचे. ते मला आता सध्या त्यामध्ये जास्त इंटरेस्ट यायला लागला आहे आणि थोडासा टाईम जो आहे ना तो त्यामध्ये स्पेंडही होऊन जातो आणि बाहेरची बरीचशी आपल्याला माहिती होऊन जाते. जर तुम्ही हे करत नसणार ना तर करायला लवकरच सुरुवात करा. इतकं इंटरेस्टिंग आहे ना हे शब्दकोडे सोडवणं. मला तर सध्या खूप जास्त आवडायला लागलं आहे. आणि अजून एक काम करते मी, हे पूर्ण फुल भरून झालं की त्याला नेक्स्ट डे जेव्हा त्याचे आन्सर येतात ते चेक करायचे, परत जे नवीन शब्दकोडे आले त्याला सोडवायचं आणि त्यानंतर त्याला कट करून आपल्या डायरीमध्ये ठेवून द्यायचं. हे काम सध्या मी करायला घेतलेलं आहे. त्यानंतर ना मी बेबी स्लिपिंग बॅग वगैरे ऑनलाईन मागवलेलं होतं, पण ते काही मला एवढं आवडलं नाही आणि कलर जो मी मागवला होता त्याच्या अपोजिट हा कलर आलेला होता. सो हे मी रिटर्न करून घेतलेलं आहे आणि आता मी विचार करते की मार्केटला जाऊनच हे घेऊन घ्यावं, कारण हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम ऐन वेळेला होण्यापेक्षा आपण मार्केटला जाऊन समोरासमोर घेतलेलं तरी बेटर आहे असं मला वाटतंय. एकदा मी मागवून बघितलं, त्यामध्ये मॉस्किटो नेट पण होती आणि बेबी स्लिपिंग बॅग पण होती, पण मला दोघंही आवडले नाही आणि क्वालिटी पण त्याची एवढी खास नव्हती. सो मी ते रिटर्न करून घेतलेलं आहे. त्यानंतर जेवणही करून घेतलं आणि आजचा जो टॉपिक आहे ना, जे थंबनेल तुम्ही वाचलेलं असेल ते तुम्हाला लास्टला बघायला भेटेल. तर बघा, मुलगा मुलगी असं काही नसतं, पण आमच्या मनातली जी इच्छा आहे ना तर आम्हाला आधी मुलगा आहे म्हणून आम्हाला आता मुलगी हवी आहे. पण जे काही आहे ते देवाच्या हातात असतं, पण एक समोरच्याच्या मनात असतं की नेमकं काय होईल म्हणून. आणि आपले जे मम्मी वगैरे असतात, आजी असते, त्यांना जास्त समजता येतं ह्या गोष्टी आपलं पोट वगैरे बघून. कधी कधी अंदाजही चुकतात, हे अंदाज चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे ना ह्या गोष्टींवर जास्त डिपेंड न राहता आपण आपलं काम करत राहायचं आणि देवाच्या जे हातात आहे ना तेच देव आपल्याला देणार असतो. त्यामुळे हे फक्त एक इंटरेस्टिंग म्हणून किंवा असंच काहीतरी मजाकचा पार्ट म्हणून आपण ह्या गोष्टी करत असतो. बाकी जे काही आहे ते देवाच्या हातात असतं. माणसाला प्रत्येक गोष्टीचा अंदाज नाही लावता येत, हे जस्ट असंच टाईमपास म्हणून सगळं काही ठरवलेलं असतं. पण तरीही कधी कधी अंदाज जे आहे ते म्हाताऱ्या लोकांचे म्हणा किंवा आपल्या घरातल्या मोठ्यांचे म्हणा ते खरे ठरत असतात आणि त्या गोष्टीनुसार मग बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीवर विश्वासही बसून जातो. पण आमच्या मनातली भावना एकच आहे की आम्हाला आता मुलगी हवी आहे. तर बघूया काय होतं, जे काही होईल ते तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच. त्यानंतर संध्याकाळची वेळ होती आणि मला नेक्स्ट डे हेअर वॉश करायचा होता. सो माझ्या बहिणीला सांगून मी इथे मस्त ऑइलिंग करून घेतलं होतं पूर्ण हेअरला आणि खूप रिलॅक्स वाटत होतं, कारण मला मसाजही करायची होती आणि मग ते दोघं काम मी तिच्याकडून करून घेतले. सो असं कोणीतरी काही मदत केली ना मग आपल्याला खूप जास्त रिलॅक्स वाटतं. आणि आता अशी कंडिशन आहे, म्हणजे 8 मंथ आताच चाललेला आहे आणि आता असंच वाटतं की डोक्याची मसाज कोणीतरी केली पाहिजे, कमरेची कोणीतरी केली पाहिजे, हातापायांची कोणीतरी केली पाहिजे. आणि जेव्हा ते जो रिलीफ भेटतो ना तो खूप मस्त असतो. तर आमच्याकडे एवढे मोठे चिंच आलेले होते, हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच होतं. आणि आता त्यांच्यातून ज्या चिचोक्या आहेत त्या बाहेर काढण्याचं काम सध्या मम्मीचं चाललेलं आहे. सांग, मुलगा होणार आहे का मुलगी? मम्मी तू सांग, काय होईल माझ्या पोटावरून, मुलगा होईल की मुलगी होईल? मुलगा. कशामुळे? पोट खूप छान आहे तुझं, गोड पोट असल्यामुळे तुला मुलगा होईल. सांग, नीट सांग, नीट सांग.
सो असा हा आजचा व्हिडिओ. आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.